नमस्कार मित्रांनो, मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी हो मित्रांनो। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार पाणीच पाणी? काय येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या शेतात व आपल्या खेड्यात होणार पाणीच पाणी? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यात होणार पाणीच पाणी हो मित्रांनो। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यात होणार पाणीच पाणी। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार पाणीच पाणी? काय येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या गावात, आपल्या शेतात होणार पाणीच पाणी? या प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की संपूर्ण राज्यामध्ये मान्सून हा मोठ्या ताकदीने आणि शक्तीने पुढे सरकत आहे। बंगालच्या उपसागरातून येणारा ढगांचा ताफा आणि अरबी समुद्रातून येणारा ढगांचा ताफा यामुळे संपूर्ण राज्यामध्ये येत्या 72 तासांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस होताना दिसणार आहे। यामध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या 5ही विभागातील 36 जिल्ह्यात, 357 तालुक्यात आणि 38,000 गावांमध्ये हलका ते मध्यम आणि कुठे कुठे मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत 75 सेंटीमीटर पर्यंत जमिनीत ओल जाणार नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात या ठिकाणी पेरणीची घाई करायची नाही। आणि दुसरीकडे मित्रांनो, आपल्याला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मित्रांनो, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट जेव्हा होतो त्यावेळेस वीज कोसळण्याची शक्यता असते। अशा परिस्थितीमध्ये कृपया करून आपण झाडाखाली थांबू नका, मोबाईल स्विच ऑफ करून टाका आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या। कारण मित्रांनो, जीव सुखी तर जग सुखी आणि या घटना आता घडत आहेत। म्हणून मित्रांनो, काही विचित्र बोलण्यापेक्षा माझा इशारा कुणीकडे समजून घ्या आणि घंटाभर उशीर कामाला झाली, 2 दिवस पेरणी लांबली तर काही आभाळ कोसळणार नाही। त्यामुळे जीव जपून काम करा, एवढीच आपणास विनंती।
तर मित्रांनो, आता भविष्यात पावसाची स्थिती कशी राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.